एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। यशोमंदिर सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत संस्थापक पॅनलने 17 पैकी सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवला। हा विजय संस्थेच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण ठरला। संस्थापक अध्यक्ष श्री MS गायकर यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व सभागृह नेते श्री रवींद्र इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय चेअरमन श्री BG गायकर, श्री भानुदास आरोटे व श्री अशोक वाळुंज यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश शक्य झाले। 3000च्या मताधिक्यांनी सर्व उमेदवार विजयी। या निवडणुकीमध्ये संस्थापक पॅनलच्या सर्व उमेदवारांनी सुमारे 3000 मताधिक्यांनी विजय मिळवला। मतमोजणीनंतर नेरुळमध्ये ढोल ताशांच्या गजरात महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। संपूर्ण परिसर विजयी भव जयघोषाने दुमदुमून गेला। संघटन, नियोजन आणि कार्यक्षम प्रचाराचा विजय। या विजयाचा श्रेय सांगताना श्री रवींद्र इथापे यांनी सांगितलं, संस्थापक पॅनलच्या उमेदवारांनी केलेले सामाजिक कार्य, नियोजनबद्ध प्रचार, उत्साही प्रचार सभा व धडाकेबाज रॅली यामुळे मतदारांचा विश्वास मिळवता आला। हे यश संपूर्ण ब्राह्मणवाडा गाव व सभासदांच्या एकजुटीचा आहे। ही निवडणूक निव्वळ सत्ता मिळवण्याची नव्हे तर सेवा करण्याची संधी आहे आणि नवनिर्वाचित कार्यकारिणी हे काम जबाबदारीने पार पाडेल असा विश्वास मी देतो। सर्वांचे मनपूर्वक आभार आणि भावनात्मक प्रतिक्रिया। श्री BG गायकर यांनी आपल्या भाषणात सर्व मतदार, कार्यकर्ते व सभासदांचे मनपूर्वक आभार मानले। त्यांनी सांगितलं की हा विजय म्हणजे विश्वासाचा विजय। आम्ही याला पात्र ठरण्याचा प्रत्येक क्षणी प्रयत्न करू। त्याचबरोबर श्री दिनेश हुलवळे आणि श्री भानुदास आरोटे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत यशाचा श्रेय संपूर्ण टीम वर्कला दिला। विजयी उमेदवारांची यादी। या यशस्वी संस्थापक पॅनलमध्ये खालील उमेदवारांचा समावेश आहे: श्री MS गायकर, श्री भानुदास आरोटे, श्री BG गायकर, श्री अंकुश बोडके, श्री अशोक वाळुंज, श्री BR आरोटे, श्री दिनेश हुलवळे, श्री दिनेश फापाळे, श्री किरण गवांदे, श्री मंगेश हांडे, श्री अमोल उगले, श्री संतोष शिंगोटे, श्री विजय मवाळ, श्री बजरंग नांगरे, श्री मारुती जाधव, सौ रसिका गायकर, सौ उल्का गवांदे। पुढील वाटचाल आणि आश्वासनं। विजयी पॅनलने स्पष्ट केलंय की यापुढे संस्थेचा कारभार पारदर्शक, सभासदाभिमुख आणि विकासाभिमुख ठेवण्यावर भर दिला जाईल। विविध कर्ज योजना, बचतीस प्रोत्साहन आणि डिजिटल व्यवहार यांची अंमलबजावणी अधिक गतिमान केली जाईल। एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ।